भारावलेल्या ठिकाणी मला बोलावलेलं आहे आणि तुम्हा विद्यार्थ्यांना स्पीच देण्यापेक्षा आपण काहीतरी चर्चा करावी, आपसात बोलावं असं मला वाटतंय. सगळ्यांची तयारी आहे? जोरदार. तर सर्वप्रथम सत्येंद्रसिंह राठोड दादासाहेब, त्यानंतर नुकतीच माझी ज्यांच्याशी ओळख झाली त्या कुंजनताई आहेत, शेलोटकर सर, त्यानंतर ललिताताई शेलोटकर, परमेश्वरी दिदी शेलोटकर आणि श्री ज्योतिताई शेलोटकर या तुमच्यासाठी इतकं सुंदर कार्य करत आहेत. म्हणजे गणपतीच्या आराधनेसोबतच गेल्या 10 दिवसापासून तुम्ही सगळ्या मुली 10 दिवसापासून इथे येऊन प्रॅक्टिस करत आहे असं मला कळलं. तर पहिल्यांदा तुमच्या सर्वांमध्ये ज्या शक्तीच्या रूपानं विराजमान आहे अशा देवीला आपण नमन करूया. माझ्यासोबत तुम्ही सगळे म्हणू शकता, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. तर MPSCचा अभ्यास, शालेय अभ्यास, हा अभ्यास तर आपण करतच असतो. आपला महाराष्ट्र हा राज्यच असं आहे की स्त्री शिक्षणाचं बीजच या महाराष्ट्रामध्ये लावलं होतं. कोणी सांगेल मला कोणी लावलं होतं? सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये स्त्रियांची, महिलांची शाळा कोणी सुरू केली होती? सावित्रीबाई फुले. ओके, सावित्रीबाई या शिक्षिका होत्या आणि शाळा कोणी सुरू केली होती? महात्मा. चला, काही हरकत नाही, माझा आवाज लांबपर्यंत येतोय का? कोणी केली होती शाळा सुरू? सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली होती. मग आपण सुरुवात करूया. एक छानशी जिजामातांची गोष्ट ऐकायची आहे का? आवाज लांबपर्यंत येतोय का? लाईट गेली तरी काही हरकत नाही. आवाज येतोय का? एवढं खोटं बोलताय? आवाज येतोय. एवढा आपला आवाज जोरदार असला पाहिजे. मी शाळेत असताना समोर उभं राहून प्रतिज्ञा म्हणावी लागत असे. तर वर्ग 5व्या वर्गापासून तर 12वी वर्गापर्यंत माझा नंबरच मी कोणाला दिला नाही. लक्षात येतंय का? मग आता जिजामातांची एक गोष्ट ऐकायची का आपण? लाईट गेली आहे दोवर. बर, जिजामाता लहान होत्या, 9 वर्षाच्या. किती वर्षाच्या होत्या? 9 वर्षाच्या. राजमाता जिजामाता या 9 वर्षाच्या होत्या. 9 वर्षाच्या असताना पट्टा चालवण्याची प्रॅक्टिस करताय ना, अशा प्रकारची प्रॅक्टिस आणि कवायत करवल्या जायची. ऐकताय सगळे? म्हणजे आपल्याला जे शिक्षण आज मिळतंय हे राजघराण्यांमध्ये आपल्याकडे पूर्वापार काळापासून चालत होतं. मग राजमातांचे भाऊ हे दांडपट्टा, तलवारपट्टा शिकत होते. मग जिजामाता तुमच्यासारखी असताना, केवळ 9 वर्षाच्या असताना त्या आपल्या भावंडांजवळ गेल्या आणि म्हणाल्या, मला सुद्धा तलवारबाजी शिकायची आहे. काय म्हणाल्या? मला सुद्धा तलवारबाजी शिकायची आहे. मग त्यांचे भाऊ म्हणाले, तू मुलगी आहेस, तू स्त्री आहेस, तू महिला आहेस, तू दांडपट्टा, तलवारपट्टा, घोडा शिकून, घोडेस्वारी शिकून तू काय करणार आहेस? तू काय करायचं? आपली बाहुली घ्यायची आणि आपल्या बाहुली सोबत खेळायचं. मग त्याच्यावर राजमाता जिजामातांनी काय उत्तर दिलं असेल? त्या म्हणाल्या, माझी एवढी सुंदर बाहुली, माझी एवढी गोड बाहुली कुंजनताई सारखी, तिचे इतके सुंदर सुंदर दागिने, आणि मला जर तिचं रक्षण करायचं असेल तर मला तर दांडपट्टा शिकावाच लागेल. मग आता तर परिस्थिती फार गंभीर आहे. मग ज्यावेळी जिजामातांच्या गर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्म घेतला होता, छत्रपती शिवाजी महाराज जन्म घेत होते, त्यावेळी गर्भामध्ये कुणाचे संस्कार चालू होते? राजमाता जिजामातांचे. तर ज्यावेळी गर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते, किती लोकांना माहिती आहे डोहाळे लागतात? नाही माहिती? मामी, मावशी, काहीतरी खावंसं वाटतं तर गरोदर स्त्रियांना, गर्भामध्ये गर्भ असणाऱ्या स्त्रियांना डोहाळे लागतात. तर राजमाता जिजामातांना कशाचे डोहाळे लागले होते? घोडेस्वारीचे, तलवारबाजीचे,
कारण त्यांना वाटत होतं की माझ्या गर्भामध्ये जो बालक वाढतो आहे त्या बालकाला मला काय बनवायचंय? शूर बनवायचं आहे. ज्या पद्धतीनं आदिलशाही, निजामशाही आणि औरंगजेबाचे अत्याचार प्रजेवर वाढले होते, रयतेवर वाढले होते, त्यातनं मला काय करायची आहे? जनतेची सुटका करायची आहे. आणि ते कोण करू शकतं? माझा पुत्र, माझा बालक. मग आज जर प्रत्येक मुलीला तसं वाटलं, मग आपल्याला जर असं वाटलं नाही की शिवाजी जन्माला यावा तो बाजूच्या घरात, त्यांना हाल अपेष्टा सहन करू नये, तर राजमाता जिजामाता जर तुमच्यापैकी प्रत्येक जण झाली, आज आपल्या जवळ सत्येंद्रसिंह दादांसारखे दादा लोक आहेत जे तुम्हाला म्हणतात की हे शिक्षण घेणं आपल्याला गरजेचं आहे. लक्षात येतंय तुम्हाला? बिलकुल. आता जसं गणपती आहेत, आपण काय म्हणतो? गणपती कोणाची देवता आहे? बुद्धीची. रिद्धी आणि सिद्धी. गणपतींना किती बायका म्हणतात? दोन. रिद्धी आणि सिद्धी. सिद्धी म्हणजे त्यांना 36 कला अवगत होत्या. किती कला अवगत होत्या? 36. मग ज्या व्यक्तीला 36 कला अवगत असतील त्यांना रिद्धी सोबत येईल की नाही? रिद्धी म्हणजे काय? नशीब. रिद्धी म्हणजे काय? नशीब. तर आपल्याला कला अवगत करायची आहे, आपल्याला शौर्यवान व्हायचं आहे, आपल्याला आत्मविश्वासू व्हायचं आहे. तुमचा जास्त वेळ घेत नाही. 10 दिवसापासून तुम्ही प्रॅक्टिस करताय. नेमकं माझ्याच वेळेस लाईट गेली आणि तुम्ही एवढ्या शांतपणे मला ऐकलं. म्हटलं आता ही पोरं बसली पाहिजे शांत. एक छानशी कविता आहे, सगळ्यांना ऐकायची आहे. मिळेल का मला? आवाजाचा कस लागला आज माझ्या. चालू होईल. चालू होईल सर? नाही चालू होणार काय? ठीक आहे. तुम्हा मुलींसाठी आहे बेटा, लक्षपूर्वक ऐका. मराठी हिंदी दोन्ही कळतं ना? गुड़िया जैसे शौक तुम्हारे गुड़िया सी बन जाती हो. म्हणा माझ्यासोबत. गुड़िया जैसे शौक तुम्हारे गुड़िया सी बन जाती हो. वीर प्रसूता होकर भी पल पल क्यों नीर बहाती हो. वीर प्रसूता होकर भी पल पल क्यों नीर बहाती हो. रडतो ना आपण? काय म्हणतात सगळे? काय रडतोस मुलीसारखा? म्हणजे त्याच वेळी आई काय सांगत असते? रडणं हे मुलीचं काम आहे, तुझं काम नाही. परंतु रडणं हे आपलंही काम नाही आणि मुलंही रडू शकतात, त्यांनाही रडायला येऊ शकतं. बरोबर? परत म्हणा जोरात. गुड़िया जैसे शौक तुम्हारे गुड़िया जैसे शौक तुम्हारे गुड़िया सी बन जाती हो. गुड़िया सी बन जाती हो. वीर प्रसूता होकर भी वीर प्रसूता होकर भी पल पल क्यों नीर बहाती हो. पल पल क्यों नीर बहाती हो. अरे शक्ति स्वरूपा हो तुम. अरे शक्ति स्वरूपा हो तुम तो जगदम्बा की अवतारी हो. तुम तो जगदम्बा की अवतारी हो. क्या दुर्योधन क्या दुःशासन. क्या दुर्योधन क्या दुःशासन. माझ्यासारखं म्हणा. असं दुर्योधन म्हटलं की असं दिसलं पाहिजे की डोळ्यामध्ये तळप आहे. माहिती आहे ना दुर्योधनाने काय केलं? महाभारत माहितीये? माहितीये दुःशासनाने काय केलं? काय ताकद आहे ग तुम्हा स्त्रियांमध्ये जी पुरुषांमध्ये नाहीये? निसर्गाजवळ जी ताकद आहे ती फक्त स्त्रियांजवळ आहे की आपण आपलाच सारखा जीव निर्माण करू शकतो. मग तो जीव कसा निर्माण करायचा हे राजमाता जिजामातांप्रमाणे तुम्हा सर्वांच्या हातात आहे. प्रत्येक जणीला मूल जन्माला येणार आहे. मग आता तो कसा जन्माला घालायचा, त्यावर कसे संस्कार घालायचे हे तुमच्या माझ्यावर आहे की नाही? पुरुष जन्म देऊ शकतो का? कोण देऊ शकतं? स्त्री. फक्त स्त्री. म्हणून आपल्या भारतामध्ये माता म्हटल्या जातं. बरोबर? चला म्हणा माझ्यासोबत. अरे शक्ती स्वरूपा हो तुम तो जगदम्बा की अवतारी हो. अरे शक्ती स्वरूपा हो तुम तो जगदम्बा की अवतारी हो. माझ्यापेक्षा आवाज कमी येतोय तुमचा एवढ्या जणी असून जोरात. क्या दुर्योधन क्या दुःशासन. क्या दुर्योधन क्या दुःशासन. तुम तो स्वयं काल पर भारी हो. तुम तो स्वयं काल पर भारी हो. मत रोको अभिलाषा को. मत रोको अभिलाषा को. श्रृंगारों पर रोक नहीं. श्रृंगारों पर रोक नहीं. श्रृंगार करायला
आई म्हणते का? शृंगारों पर रोक नहीं, तुम कलिका हो इस उपवन की. कलिका म्हणजे वेल. तुम कलिका हो इस उपवन की. तुम्हारी कोमलता पर टोक नहीं. मगर वर्जना क्यों करती हो? ढालों से तलवारों से. एक बार लगन लगा लो. नृत्य नचाती धारों से. चूड़ा चोली चुनरी बिन. श्रृंगार पूर्ण नहीं होता. मगर बताओ तलवार बिना. क्या रूप अपूर्ण नहीं होता. अर्थ कळला या गोष्टीचा? काय शृंगार करायचंय ज्या पद्धतीनं या देवी सर्वभूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता, त्याच पद्धतीनं ज्या आपण सुरुवातीला म्हटलं या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. आपल्याला शक्तिमान पण व्हायचंय. रक्त बीज को रक्त चंडिका. रक्तम रूप दिखाएंगी. तुम अपना चीर खुद बचा लो. कृष्ण कहाँ तक आएंगे. तर श्रद्धा शौर्य यांची ही कविता आवडली असेल तर नक्की टाळ्या वाजवा. चला, धन्यवाद सर. शेलोटकर आणि संपूर्ण परिवार, कुंजनताई, उपस्थित मान्यवर, सत्येंद्र सिंह दादा, खूप खूप धन्यवाद. मला मुलींशी बोलू दिलं. मलाच त्यांच्यामुळे ऊर्जा आल्यासारखी वाटली. तर तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या आणि हात उत्साह आणि साहस शेवटपर्यंत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.